ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंच्या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठं विधान केलंय। अंबादास दानवे हे थोड्याच दिवसांनी आमच्या सोबत असतील आणि त्याची प्रोसेस सुरू झाली आहे असा दावा उदय सामंतांनी केला। तर मंत्री संजय शिरसाट यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया देऊन एक प्रकारे सामंत यांच्या दाव्याला दुजोरा दिलाय। दुसरीकडे अंबादास दानवेंनी मात्र दावा फेटाळून उदय सामंत यांच्यावरती टीकाही केली। अंबादास दानवे असं म्हणाले की शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे, ती भाजप चालवते। काय म्हणले? शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे आणि ती भाजप चालवते, दानवे साहेब म्हणाले। हो, म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। थोड्या दिवसात आमच्यासोबत असतील। दानवे पक्षावर येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात। बोलणी सुरू झाली आहे? ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली? मला वाटतं असं ते बोलले नाही। मी त्यांनाच फोन लावला तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर, पण त्यांनी सांगितलं की दावोस वगैरे विषय अंबादास दानवेंनी टीका केलेली आहे आणि अंबादास दानवे तुमच्यावर फार टीका करतात। तर त्यांनी एक नॅचरल पॉलिटिकल उत्तर मी सांगू शकतो, तशाच पद्धतीने उत्तर देऊ शकतो, पण तसं देणार नाही मी। परंतु मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य फार घेण्याची गरज नाही सिरियसली। मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे आणि त्यांच्यावर रोज टीका करतो आणि म्हणून पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारला अशी मला माहिती कळाली, म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं उत्तर दिलं। पण माझ्या टीकेचा जोर आणखी वाढेल हेही सांगतो आणि असं त्यांचं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार नाही हेही सांगतो। अंबादास दानवे किंवा उबाटाचे अनेक नेते हे उबाटामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। अनेक पक्षाकडे अनेक लोक जात आहेत, कदाचित त्याच पद्धतीने हे यांच्याकडे गेले असावे आणि म्हणून काय जे काही प्रोसेस होईल ते त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।